फुल स्वागत समिती. असलंच तर दात थोडी ना मल्हारराव. काय रे माझ्या पछड्या, तुला काय लाज गीत वाटते काय रे? रोज रात्री असं दारू प्यायचं, जोरासारखं घरात शिरायचं, तुला काय शरम तर वाटतंय काय? एक पोरगा म्हणून ते बघ जरा तुझं आई बघ, तुझ्या काळजीला त्याचं काय कशा झालं बघ रे. अरे पहिलं केवढं चिप्पाड होत, आता अजून चिप्पाड झालं. नमस्कार मंडळी, मी संपदा सावंत नाट्य संपदा या सदरात आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. मराठी रंगभूमीवर हास्याचा नवा स्फोट, नातेसंबंधाची कडूगोड गोष्ट, दोन विरुद्ध स्वभावाच्या पुरुषांमधील भन्नाट गोंधळ. रत्नाकर मतकरी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित एकदा पाहावं करून हे नाटक, हे नवं कोरं नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या नाटकामागची संकल्पना काय आहे, कलाकारांचे धमाल किस्से, रंगभूमीवरच्या धमाल गोष्टी याबद्दल जाणून घेऊया. आज आपल्यासोबत आहेत या नाटकाचे कलाकार आणि टीम. चला तर मग एकदा पाहावं करून या खास गप्पांना सुरुवात करूया. कारण की हे जे नाटक आहे हे खूप त्या काळात गाजलेलं नाटक आहे आणि विजय सरांनी हे नाटक 7व्यांदा विजय सर करतायत आणि लोकांना खूप मनोरंजन द्यावं, नवीन वर्षामध्ये खूप हसवावं आणि त्याकरता एकदा पाहावं करून पुन्हा एकदा त्याची निर्मिती करावी अशी इच्छा मनात झाली आणि त्यामुळे हे नाटक धूमधडाक्यात करण्याचा विचार आम्ही केला. प्रेक्षकांना एवढंच आव्हान करेन की तुम्हाला तुमचं जर मनोरंजन करायचं असेल, अगदी टेन्शन फ्री मनोरंजन, 3 तास आनंद लुटायचा असेल तर एकदा पाहावं करून हे नाटक आवर्जून पहा. त्याच्यामध्ये आनंद इंगळे आणि वैभव मांगले यांच्या दोघांच्या विनोदाची जुगलबंदी खरोखर पाहण्याजोगी आहे आणि तुम्ही ते चुकवू नका. नमस्कार. नाटकाने तुमच्या आणि वैभव सरांच्या अभिनयाने होते, तर काय सांगणार या नाटकाबद्दल? खरं तर तुम्ही आता म्हणाला नाटक 2025 सांगता, पण आमच्यासाठी सुरुवात आहे कारण आमचं नाटक आत्ताच आलं. 2025च्या डिसेंबरमध्ये आमच्या नाटकाची सुरुवात झाली आहे. सो तशा अर्थाने आमची टीम तुम्ही बघताय, संपूर्ण नाटकाची टीम, भार्गवी, गौरी, पूर्वा नाही तर नेहा, आमचा नामांतर, कृष्णा, धनश्री आणि राजेश नाही काय, अभिषेक, आता सध्या पुरता अभिषेक. बर, तर आणि मी वैभव. नमस्कार. मी आनंद. नमस्कार. तर आमची ही टीम आमच्या नाटकाची एकदा पाहावं करूनची आहे आणि आमचा ह्या क्रिसमस इव्हच्या आधीच्या दिवशी आज ठाण्याला प्रयोग आहे. मजेशीर नाटक आहे, धमाल नाटक आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नाटक पुनरुज्जीवित नाटक आहे. 25 वर्षापूर्वी हे नाटक मोहन जोशी आणि सुधीर जोशींनी केलेलं आहे आणि आता त्या पुनर्भेटीचा आनंद प्रेक्षकांपर्यंत आणि आम्हालाही मिळावा म्हणून हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर विजय केंकरे सरांनी आणि अर्थातच आमचे निर्माते अजय विचारे आणि मंगल केंकरे आणि आपले तिसरे निर्माते श्रीकांत तटकरे या सगळ्यांनी धाडस करून आम्ही हे पुन्हा एकदा लोकांना तोच आनंद मिळावा आणि वर्षाची शेवट हसण्यात जावा, पुढचं वर्ष हसण्यात तुमची आणि मिळावं. वैभव सरांची केमिस्ट्री काय नाटकामध्ये? नाटकामध्ये माझं हे त्याच्याबरोबरचं तिसरं नाटक आहे. याच्या आधी व्यक्ती आणि वल्ली, सूर्याची पिल्ले अशी नाटकं आम्ही एकत्र केलीत. किंबहुना आम्ही दोघांनी एकमेकांबरोबर बरंच काम केलंय, त्यामुळे आम्हाला एकमेकांचं काम समजतं की तो काय करणार आहे, तो कुठपर्यंत ही रिॲक्शन देईल. तर ही मजा मला असं वाटतं की आहेच आहे. तर हीच मजा आहे बरोबरीची आणि अर्थातच एकमेकांना सपोर्ट करत काम करत राहणं हाच तर आमच्या संपूर्ण टीमची मजा आहे. म्हणजे इज नथिंग टू डू विथ फक्त मी आणि वैभव, या संपूर्ण टीमचीच ही मजा आहे. सर, नाटकामध्ये काय असणार आहे? 2025 सांगता या नाटकाने, पण सुरुवात पण तुमच्यामुळे होणार आहे, तर काय असणार या नाटकात? हे नाटक एकतर त्या अर्थाने रिवायवल आहे, पुनर्भेट आहे या नाटकाला. कारण हे नाटक माझ्या मते 1987च्या आसपास, 90च्या आसपास हे नाटक आलेलं होतं आणि आता ते पुन्हा आम्ही नव्यानं करतो आहोत. एक सिच्युएशनल छान कॉमेडी, एका इंग्लिश नाटकावर बेस्ट नाटक आहे. रत्नाकर मतकरी यांनी त्याचं छान मराठी रूपांतर केलेलं आहे. मी आनंद इंगळे, भार्गवी चिरमुले आहे
त्यानंतर नेहा कुलकर्णी आहे, अभिजित देशमुख आहे, नामांतर कांबळे, असे एक नव्या फळीचे पण काही अभिनेते याच्यामध्ये आहेत. सो धमाल विनोदी नाटक आहे. माझं कॅरेक्टर याच्यामध्ये एक कन्नडिगा आहे, बेळगावचा आहे तो, त्याच्यामुळे त्याची भाषा तशी आहे आणि थोडासा असा गुंड वृत्तीचा माणूस आहे, पण कॉमेडी आहे, लवेबल बाप आहे. आणि आनंद हा त्यात वकील आहे, ज्याची वकिली चालत नाही आहे, आणि त्याची मुलगी आणि माझा मुलगा आहे, या दोघांचं लफडं होतं. आणि मग माझं एक लफडं बाहेर पडतं, मग आनंदचं एक लफडं मी तयार करतो, अशी एक लफड्यांची गोष्ट याच्यामध्ये आहे. सो एकदा पाहावं करून म्हणजे एकदा पाहावं लफडं करून, असं या अर्थाचं ते नाटक आहे. पण धमाल आहे, छान आहे, आणि शेवटी जाता जाता एक छान एक सोशल मेसेजही या नाटकातून तुम्हाला मिळतं. तुमची आणि सरांची केमिस्ट्री कशी? वर्षानुवर्ष तुम्ही पाहताच आहात आमची केमिस्ट्री कशी आहे. याच्या अगोदर आम्ही 2-3 नाटकं केली आहेत, सिनेमात काम केलं आहे, आम्ही सिरियलमध्ये काम केलं आहे. सो आमची बेस्ट केमिस्ट्री आहे. मुळात मला असं वाटतं नाटकाविषयी बोलण्यासारखं असं खूप आहे, कारण हे पुनरुज्जीवित नाटक आहे आणि अनेक वेळेला अनेक दिग्गज कलाकारांनी केलेलं आहे. कथा ही आपण 90s किंवा 80s, लेट 80s आणि अर्ली 90s मधली म्हटली तरी ती इतकी ताजी आहे की तुम्हाला बघताना सुद्धा खूप मजा येते आणि थोडं नॉस्टॅल्जिक फील घेऊन तुम्ही एन्जॉय करू शकाल. म्हणून मला असं वाटतं की अशी पुनरुज्जीवित नाटकं, त्या पुनरुज्जीवित पलीकडे जाऊन पुनर्भेट आहे या नाटकांची, तर आपण हे असं नाटक बघू शकतो. आणि आनंद आणि वैभव बरोबर तुम्ही आता जस्ट अजून एक नाटक करते जे चालू आहे, मर्डरवाले कुलकर्णी, आणि आनंद बरोबरही खूप वेळेला काम केलं आहे मी. त्यामुळे नाटकात नाही, अर्थात वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये किंवा आम्ही एक सिरियल पण एकत्र केली होती. त्यामुळे आम्ही एकमेकांबरोबर काम केलं आहे, आम्ही एकमेकांचे जुने मित्र आहोत, त्यामुळे करण्याची मजा वेगळीच आहे. आणि हे पुनर्भेट नाटक आहे जे सर्वसामान्य प्रेक्षकांना हसवेल. आणि आता आपण इतके स्ट्रेस फ्री काय म्हणतात, इतकं स्ट्रेस फ्री काहीतरी शोधत असतो, ते त्याच्यासाठी योग्य नाटक आहे असं मला. नाटकाच्या पात्रांची माझं पात्र एक सर्वसामान्य गृहिणीचं आहे जी आपल्या नवऱ्यासाठी आणि आपल्या मुलीसाठी काहीतरी खूप मोठी स्वप्न बघते की आपला नवरा असा असता तर, आपली मुलगी अशी असते तर, आणि त्यातनं होणारी मजा आणि गैरसमज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नातेसंबंधातला एका वेगळ्या दृष्टिकोनातनं या नाटकात आहे. मोठ्या कलाकारांबरोबर आलं, काय सांगशील या नाटकाविषयी? नाही, या नाटकात काम करायला मी आधीपासून खूपच उत्सुक होतो आणि एक्सायटेड होतो. जेव्हा या नाटकासाठी विचारलं तेव्हा अर्थात या नाटकातले सगळे कलाकार, आनंददादा, वैभवदादा, भार्गवी आहे, विजय किंकरे सर आहेत, रत्नाकर मतकरींचं लिखाण आहे. तर हे अशा नाटकात म्हणजे हा अनुभव मला घ्यायचाच होता. हे नाटक पुनर्भेटीला येते, याआधी करून झालेलं असलं तरी हे ज्यांनी केलं आहे त्यांची कामं मी लहानपणापासून बघत आलो. आणि हे नाटक जेव्हा सुरुवातीला व्हायचं तेव्हा मी बघितलं नव्हतं. माझ्यासाठी हा पहिलाच एक्सपिरियन्स असणार होता, ते नव्यानेच करायचं होतं. आणि या सगळ्यांची खूप छान साथ लाभली. माझ्याबरोबर आमची भरपूर मोठी टीम आहे. आम्ही सगळे मिळून या ओव्हरऑल प्रोसेसमध्ये खूप आम्हाला आनंद झाला. आम्ही खूप एन्जॉय केली ही प्रोसेस. किंकरे सरांनी सुद्धा आमच्याकडनं खूप छान पद्धतीने हे नाटक करून घेतलं आणि या पात्राच्या किती जवळ जाता येईल, किती जवळ नेता येईल तेवढ्या जवळ ते मला घेऊन गेले. आणि मला या सगळ्यांबरोबर काम करायला खूपच आनंद होतो. त्यामुळे एकदा पाहावं करून हे माझ्यासाठी खऱ्या अर्थाने आहे सुद्धा. आणि नाटकाचंही नाव तेच. दोघा दिग्गजांबरोबर काम करतो, त्याचा अनुभव काय आहे? खूपच कमाल. म्हणजे या दोघांबरोबरही काम करणं हे म्हणजे मला करायचंच होतं. मी खूप आधीपासून या दोघांचं काम बघत आलोय, आपण सगळेच बघत आलोय. पण ही नाटकाची ओव्हरऑल प्रोसेस त्यांच्याबरोबर अनुभवणं, त्यांच्याकडून काय काय शिकायला मिळतंय कळत ह्या गोष्टीचा अनुभव मला घ्यायचाच होता. आणि अजूनही म्हणजे प्रयोग जेव्हा ते दोघं करतात, काम करत असतात, तेव्हा प्रेक्षक होऊन जातो आपण. तर त्यातूनही खूप काही शिकायला मिळतं. आनंददादा स्पेशली खूप छान सपोर्ट करतो. एक टीम बिल्डिंग ओव्हरऑल जी म्हणजे आमची मोठी टीम आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून एकत्र काम कसं करायला हवं, प्रत्येकाचं काम किती महत्त्वाचं आहे, लहान गोष्टीसुद्धा किती महत्त्वाच्या आहेत हे सुद्धा आनंददादा व्यवस्थित सांगतो. वैभवदादाचं सुद्धा इनपुट्स खूप कामी येतात. त्याच्याबरोबर माझे पर्टिक्युलर काही सीन्स आहेत, तर त्यात सुद्धा टायमिंगचा अंदाज कसा घ्यायचा, प्रेक्षक समोर असताना आपण संवाद फेक कशी करायची, आपला वावर कसा असायला हवा, या सगळ्या गोष्टी एकत्रितरित्या प्रयोगागणिक मला शिकायला मिळतात. त्यामुळे या दोघांबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच धमाल आहे आणि मी तो अनुभवतोय प्रत्येक प्रयोगाला.
तर मंडळी, ही होती एकदा पाहावं करून या नाटकाची मजेशीर गोष्ट. कलाकारांशी आपल्या गप्पा झाल्या. हास्य, भावना, धमाल अनुभवायचं असेल तर हे नाटक नक्की बघायला जा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी रंगभूमीच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या मुलाखतीसह. तोपर्यंत एकदा पाहावं करून नक्की पहा. अपने ही जाल में हंसत जात हम हंसत जात अरे